तर बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे शिवतीर्थवर सध्या पोहोचलेले आहेत. बंद लिफाफे घेऊन राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. शिवसेना युबीटी सोबतच्या बैठकीनंतर आता ते शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात राज ठाकरे यांच्यासोबत देखील बैठक होणार आहे. या बंद लिफाफ्यांमध्ये एबी फॉर्म आहेत अशी देखील माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे. बंद लिफाफे घेऊन बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई सध्या शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत अशी माहिती समोर येते. या बंद लिफाफ्यांमध्ये एबी फॉर्म्स आहेत अशी देखील माहिती समोर येते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोबत बैठक झालेली आहे आणि या बैठकीनंतर आता बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी, राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी सध्या दाखल झाल्याची माहिती समोर येते. बंद लिफाफे घेऊन हे दोन्ही नेते राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. या बंद लिफाफ्यांमध्ये एबी फॉर्म्स आहेत अशी देखील माहिती आहे. थोड्याच वेळात राज ठाकरे यांच्यासोबत देखील या नेत्यांची आता बैठक होणार आहे. या बंद लिफाफ्यांमध्ये एबी फॉर्म्स आहेत अशी माहिती समोर येते. राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी, त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई सध्या पोहोचल्याची माहिती आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मनोज, काय अपडेट्स आहेत? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेची युती जाहीर झाल्यानंतर आता जे एबी फॉर्म आहे किंवा जे नगरसेवक उभे करायचे आहेत त्यामध्ये मोठ्या हालचाली सुरू होत असल्याचं पाहायला मिळते. जागा वाटपाचा जो तिढा होता तो सुद्धा संपलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आता मनसेच्या वतीनं ज्या जागा वाटप झालेल्या आहेत त्या अनुषंगाने जे काही एबी फॉर्म आहेत ते उद्यापासून द्यायला सुरुवात होणार आहे. आणि या संदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई जे आहेत ते शिवसेना नेत्यांना सुद्धा भेटलेले आहे आणि त्यांच्याशी जी फायनल यादी आहे ती सुद्धा तयार झाल्याची माहिती समोर येते. आणि त्याच अनुषंगाने आता राज ठाकरे यांना भेटण्यासाठी हे दोन्ही नेते या ठिकाणी आलेले आहेत. आणि आता उद्यापासून जे मनसेचे नगरसेवक पदाचे उमेदवार असणार आहेत त्यांना एबी फॉर्म देण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. निश्चितच धन्यवाद मनोज सविस्तर माहितीसाठी.